अहं विद्यार्थी अस्मि। मम जीवनं सङ्घर्षपूर्णम् अस्ति। अध्ययनं कठिनं भवति, किन्तु मार्गदर्शनं कुत्र? किं जीवनं केवलं परीक्षाः एव, किं यशः केवल अङ्कैः प्राप्यते? उत्तरं ददाति श्रीमद्भगवद्गीता। जीवनमार्ग यदा अन्धकारः दृश्यते तदा गीता दीपक इव जीवनं प्रकाशयति। आगच्छ गीतावचनानि शृणु। एषः न केवलं ग्रन्थः अपि तु जीवनस्य मार्गदर्शिका अस्ति। एषा श्रीमद्भगवद्गीता। यदा अहं परीक्षाभयेन पीडितः चिन्तया व्याकुलः अस्ति तदा गीता मां वदति। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते सर्वोत्तमकर्मणि। अर्थात माणसाचा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. म्हणून निकालाची चिंता न करता मन लावून अभ्यास कर. उद्धरितात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. अर्थात माणसाला स्वतःचा उत्कर्ष स्वतःच करावा लागतो. म्हणून मन मजबूत ठेव, कारण तेच तुझा मित्र आहे किंवा शत्रूसुद्धा. यदा संभरते चायं पूर्णंगानं सर्वश इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थात जसे कासव आपले अवयव आत गेले तसेच आपण मोबाईल, मनोरंजन व चुकीच्या सवयींपासून मन आवरले तरच बुद्धी स्थिर होईल. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भवितावान् भूयः अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न मन्यते हन्यमाने शरीरे. अर्थात आत्मा कधीच जन्मत नाही किंवा मरत नाही. शरीर नष्ट झाले तरी आत्मा नित्य असतो, म्हणून निर्भय बना. वयं श्रीमद्भगवद्गीता पठामः। भवन्तः कदा पठिष्यन्ति? धन्यवादः.